आता 1935चा कायदा झाल्यावर पुढे काय, तर अंतिम चरणात आलोय आपण इतिहासाच्या. आज आपला नवा टॉपिक सुरू होईल. नवा टॉपिक असेल भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व हा आपला टॉपिक असेल. आता भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व, याच्यामध्ये सर्वात महत्वाच्या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्यात. क्रमांक 1, 1935च्या कायद्याने 1937ला प्रांतिक विधिमंडळाच्या झालेल्या निवडणुका, जागतिक दुसरं महायुद्ध आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, आणि 3, 1942चं आंदोलन, आणि शेवटी माउंट बॅटन योजना आणि भारत स्वातंत्र्य. असे 3 ते 4 मुद्दे या शेवटच्या चरणामध्ये आपल्याला बघायचे. म्हणून आज आपण सुरू करत आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व हा आपला अभ्यासाचा आजचा टॉपिक. लक्षात घ्या. आता भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व पाहताना काल आपण पाहिलं होतं 1935चा कायदा, बरोबर. तर आता पाहूयात आपण 1935च्या कायद्यानंतर पुढे काय. तर 1935चा कायदा झाल्याच्या नंतर एका वर्षामध्येच एक अधिवेशन पार पडलं पोरो. ते अधिवेशन होतं 1936चं अधिवेशन. 1936 काँग्रेसचं अधिवेशन. ठिकाण फैजपूर. याला म्हणायचं फैजपूर अधिवेशन. काय, कोणतं अधिवेशन? फैजपूर अधिवेशन. काँग्रेसचं भरलेलं महत्वाचं अधिवेशन, ऐतिहासिक असं अधिवेशन फैजपूर अधिवेशन. चला पाहूयात आपण 1936च्या फैजपूर अधिवेशनावरती एक नजर टाकू. वैशिष्ट्य म्हणजे हे अधिवेशन महाराष्ट्रामध्ये तापी नदी खोऱ्यामध्ये असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूर या ठिकाणी भरलं होतं. वैशिष्ट्य या अधिवेशनाचं आपल्या सर्वांना माहिती आहे, ग्रामीण भागात भरलेलं काँग्रेसचं पहिलं अधिवेशन. एका खेड्यापाड्यामध्ये भरलेलं हे अधिवेशन होतं. म्हणून सर्वात लक्षात घ्यायचं अगोदर याचं पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं की ग्रामीण भागात भरलेले पहिलं अधिवेशन होतं. वैशिष्ट्यच आहे ग्रामीण भागात भरलेले अधिवेशन. ग्रामीण भागात भरलेले पहिले अधिवेशन हे वैशिष्ट्य या अधिवेशनाचं. परंतु हे अधिवेशन महाराष्ट्रात व्हावं किंवा हे अधिवेशन महाराष्ट्रात घेतलं जावं यासाठी मागणी करणारे कोण होते, तर ते होते शंकरदेव. आणि हे शंकरदेव म्हणजे तेच शंकरदेव जे मुळशी सत्याग्रहातले पहिले सत्याग्रही होते. कोण? शंकरदेव. लक्षात घ्या. फैजपूर अधिवेशन 1936ला या ठिकाणी पार पडले. सर्वप्रथम आपण या अगोदर बघूयात या अधिवेशनाचे अध्यक्ष. तर फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? फैजपूर या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात राहू द्या, अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूरला या ठिकाणी भरले होतं. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष. क्रमांक 1 ला वैशिष्ट्य सांगितलं, ग्रामीण भागात भरलेलं पहिलं अधिवेशन होतं. आणि हे अधिवेशन महाराष्ट्रात घेतलं जावं अशी मागणी कुणी केली होती? शंकरदेव यांनी. आणि शंकरदेव म्हणजे तेच मुळशी सत्याग्रहातले पहिले सत्याग्रही. मुळशी सत्याग्रहामध्ये सुद्धा होते. आणि 12 मार्च वर्ष 1930ला महात्मा गांधींनी साबरमतीतून जी दांडी यात्रा सुरू केली होती, त्या दांडी यात्रेमध्ये सुरुवातीला जे 78 लोक होते, त्या 78 पैकी 13 महाराष्ट्रातले होते आणि त्या 13 जणांपैकी एक शंकरदेव होते. म्हणजे महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेत यांचा सहभाग होता. त्याच्यानंतर मुळशी सत्याग्रहामध्ये सुद्धा यांचा सहभाग होता. मुळशी सत्याग्रहात ते पहिले सत्याग्रही होते. आणि त्यानंतर 1936ला जळगाव जिल्ह्यामध्ये फैजपूरला भरलेलं जे अधिवेशन होतं, हे अधिवेशन महाराष्ट्रात घेतलं जावं अशी मागणी करणारे हे कोण होते? यांच्याच पुढाकारानं आणि यांच्याच नेतृत्वामुळे काय झालं, 1936 सालचं अधिवेशन हे महाराष्ट्रात भरलं गेलं, उत्तर महाराष्ट्रामधल्या जळगावला. आणि ते पण एका ग्रामीण भागामध्ये, एका खेड्यापाड्यामध्ये हे अधिवेशन भरलं. म्हणून वैशिष्ट्य ठरलं याचं ग्रामीण भागात भरलेले पहिले अधिवेशन. याच्या अगोदर शहरामध्ये अधिवेशन घेतली गेली. मुंबई असेल, मद्रास असेल, कलकत्ता असेल, अलाहाबाद असेल, अनेक ग्रामीण भागाच्या ऐवजी अनेक शहरामध्ये अधिवेशन भरलं. पण पहिल्यांदाच ग्रामीण भागात अधिवेशन भरलं, योगदान होतं शंकरदेव यांचं. हे जे अधिवेशन भरलं, या अधिवेशनाच्या आयोजनाचा मान कुणाकडे गेला, तर या अधिवेशन भरल्यावर या अधिवेशनाचं
पूर्ण आयोजन करण्याचं काम 3 व्यक्तींनी केलं. त्याच्यापैकी एक होते धनाजी नाना चौधरी. त्याच्यापैकी एक होते धनाजी नाना चौधरी. धनाजी नाना चौधरी यांनी या अधिवेशनाच्या आयोजनाचा मान घेतला. धनाजी नाना चौधरी यांच्या समवेत दुसरे होते साने गुरुजी. तसं पाहायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर साने गुरुजींची कर्मभूमीच खानदेश बर का. जन्मभूमी जरी साने गुरुजींची कोकण असलं तरी साने गुरुजींची कर्मभूमी खानदेश आहे. आणि साहजिकच खानदेशात भरलेले अधिवेशन असल्यामुळं त्या आयोजनामध्ये साने गुरुजींचा सुद्धा एक सिंहाचा या ठिकाणी काय होता वाटा होता. आणि 3 नंबरचे व्यक्ती होते वासुदेव दास्ताने. 3 नंबरचे व्यक्ती कोण होते? वासुदेव दास्ताने. महात्मा गांधीजींच्या अनेक चळवळीमध्ये यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे पोरो. म्हणून लक्षात राहू द्यायची ही 3 नावं. फैजपूर अधिवेशनाचं आयोजन कोण्या कोण्या व्यक्तींकडे होतं तर फैजपूर अधिवेशनाच्या आयोजनाचा मान या तिघांकडे होता. धनाजी नाना चौधरी, साने गुरुजी, वासुदेव दास्ताने. फैजपूर अधिवेशनाचं आयोजन यांच्याकडेच होतं लक्षात घ्या. आणि त्यातल्या त्यात पुन्हा धनाजी नाना चौधरी यांच्याबद्दल सांगताना गोष्ट लक्षात घ्या. धनाजी नाना चौधरी यांनी काय केलं? फौजदारकीची नोकरी सोडली. त्या काळामध्ये फौजदारकीची नोकरी सोडली आणि राष्ट्रसेवेला वाहून घेण्याची शपथ यांनी त्या ठिकाणी घेतली होती. स्वतःला राष्ट्रसेवेसाठी वाहून घेण्याची शपथही घेतली आणि जी फौजदारकीची नोकरी होती सोडून दिली आणि पूर्ण स्वतःला राष्ट्रसेवेमध्ये झोकून देण्याचं काम कोणी केलं? धनाजी नाना चौधरी. लक्षात घ्या कंबाईन सारख्या परीक्षेत हे प्रश्न आलेले आहेत. लक्षात घ्या की पुढीलपैकी फैजपूर अधिवेशनाच्या आयोजनाचा मान ज्यांच्याकडे आला त्यापैकी एक व्यक्ती ज्यांनी फौजदारकीची नोकरी सोडली आणि स्वतःला राष्ट्रसेवेत वाहून घेण्याची शपथ त्या ठिकाणी घेतली. कोण होते? धनाजी नाना चौधरी. लक्षात घ्या. दुसरं वैशिष्ट्य या अधिवेशनाचं पोरो असं या अधिवेशनाच्या वेळी काय झालं? या अधिवेशनाच्या वेळी प्रेमाताई कंटक नावाच्या महिलेनं 200 महिलांचं काँग्रेस सेविका दल सुद्धा उभारलं. कोणी? कोणती ताई? प्रेमाताई कंटक या महिलेने किती महिलांचं? 200 महिलांचं एक काँग्रेस सेविका दल उभारलं. काँग्रेस सेविका दल किंवा स्वयंसेवक दल उभारलं 200 महिलांचं. यांचंही खूप मोठं योगदान होतं या अधिवेशनामध्ये. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पुरुषोत्तम हरी पटवर्धन नावाचं एक व्यक्तिमत्व आहे. पुरुषोत्तम हरी पटवर्धन यांनी 700 लोकांचं स्वयंसेवक दल उभारलं. हे पण लक्षात घ्या, याच्यावर सुद्धा प्रश्न आले. फैजपूर अधिवेशनाच्या वेळी 700 लोकांचं स्वयंसेवक पथक कुणी उभारलं होतं? पुरुषोत्तम हरी पटवर्धन नावाच्या व्यक्तीने 700 लोकांचं स्वयंसेवक दल उभारलं. तर 200 महिलांचं काँग्रेस सेविका दल कुणी उभारलं होतं? प्रेमाताई कंटक नावाच्या महिलेने. लक्षात घ्या. राहील लक्षामध्ये. अजून एक वैशिष्ट्य सांगता येतं. याच जळगाव नावाच्या जिल्ह्यामध्ये यावल नावाचा तालुका. कोणता? चावल नाही, यावल. पक्षी अभयारण्य माहिती सर्वांना. यावलचे माधव मार्तंड देशपांडे नावाचे एक अजून युवक. त्यांचं नाव आहे माधव मार्तंड देशपांडे. त्याला आपण शॉर्टकट मध्ये माधव देशपांडे म्हणून यात लक्षात घ्या. माधव देशपांडे यांनी या अधिवेशनासाठी रुपये 20,000 एवढी देणगी दिली होती. किती? 20,000ची देणगी दिली होती. यावर सुद्धा कदाचित प्रश्न येऊ शकतो की ग्रामीण भागात भरलेल्या फैजपूर अधिवेशनासाठी देणगी म्हणून रुपये 20,000ची देणगी कोणी दिली? तर यावलचे रहिवासी असणारे माधव मार्तंड देशपांडे यांनी या अधिवेशनासाठी रुपये 20,000ची काय केली होती? देणगी दिली होती. लक्षात घ्या. यांनी पुरुषोत्तम हरी पटवर्धनांनी 700 लोकांचं स्वयंसेवक दल, प्रेमाताई कंटक नावाच्या महिलेनं 200 महिलांचं काँग्रेस सेविका दल उभारलं. आयोजनाचा मान धनाजी नाना चौधरी, साने गुरुजी, वासुदेव दास्ताने यांच्याकडे गेला. आणि हे अधिवेशनच मूळ महाराष्ट्रात व्हावं यासाठी पुढाकार कोणी घेतला होता? शंकरदेव. आणि हे शंकरदेवच या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष. पुन्हा अध्यक्ष कोण येतं अधिवेशनाचे? पंडित जवाहरलाल नेहरू. अधिवेशनाचे कोण येतं? अध्यक्ष. पण या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष कोण होते? आलेल्या प्रमुख अतिथींचं स्वागत करणं हे यांच्याकडे मान दिला होता. कोणाकडे? शंकरदेव यांच्याकडे. म्हणून स्वागताध्यक्ष होते. लक्षात राहू द्यायचं. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय? हे अधिवेशन फैजपूर मध्ये ज्या ठिकाणी भरलं होतं त्या ठिकाणाला लोकमान्य टिळकांचं नाव दिलं होतं. टिळक नगर किंवा टिळक नगरी. फैजपूर मध्ये ज्या मैदानावर ज्या क्रीडांगणावरती हे अधिवेशन भरलं होतं त्या ठिकाणाला काय नाव दिलं होतं? टिळक नगरी असं नाव दिलं होतं. म्हणून फैजपूरला भरलेल्या अधिवेशनाच्या ठिकाणाचं नाव
तर टिळक नगर किंवा टिळक नगरी दिलं होतं. जो शामियाना टाकला होता अधिवेशनासाठी, आणि शामियाना कळतो रे, मंडप, फरक असतो बरं का मंडपाचे, है ना. आपण कधी कधी अलाउन्स मध्ये ऐकलं असेल ना, जेवणाची सोय बाजूच्या लग्न मंडपात केली, ते लग्न मंडप आहे. हा, शामियाना पण हा शब्द वापरायचे, बरोबर आहे नाही. कारण ऐतिहासिक असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि अफजल खानाची भेट झाली तेव्हा पण एक शामियाना टाकला होता की नाही. हा, तर लक्षात घ्या शामियाना. या फैजपूर साठी जो शामियाना उभारला होता त्याच्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असं नाव दिलं होतं. म्हणून फैजपूर अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराला कुणाचं नाव होतं? छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. आणि जे ठिकाण होतं त्या ठिकाणाला कुणाचं नाव होतं? टिळकांचं नाव होतं टिळक नगरी. लक्षात घ्या. क्लिअर? हा, अशा पद्धतीने अधिवेशन भरलं. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य अजून काय सांगतात? जसं सांगितलं होतं ग्रामीण भागात भरलेलं पहिलं अधिवेशन, तसं दुसरं वैशिष्ट्य सांगता येतं शेतकऱ्यांचा बहुसंख्येनं सहभाग. या अधिवेशनाला 40,000पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. लक्षामध्ये 40,000पेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते, म्हणून शेतकऱ्यांचा बहुसंख्येनं सहभाग. आणि तिसरं वैशिष्ट्य काय सांगता येतं? पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली समाजवादावर असणारी जी निष्ठा होती, समाजवादी हे जे तत्व होतं, या तत्वावर असणारी निष्ठा कायम केली. कुणी? पंडित नेहरू. कारण समाजवादी समाज रचनेचं ध्येय आपल्याला माहितच आहे, कुठे जाहीर झालेलं आहे. समाजवादी समाज रचनेचं जे ध्येय आहे, हे ध्येय आवडी अधिवेशनात 1955 मंजूर केलं, भारत स्वातंत्र्य झाल्यावर. लक्षात घ्या रे पोरो, 1955 आवडी, लक्षाची नाही बरं का, ठिकाणाचं नाव आहे तामिळनाडूतलं आवडी, बरोबर. लक्षाच्या बऱ्याच चित्रपटामध्ये आवडी असायची नाही. आवडी गाणं मन, ओम भगनी भागोदरी, एवढी ओम बट स्वाहा. हो, तुम्ही ठरवा कोण म्हणलं, हे म्हणलं हे म्हणलं, पहिले तुम्ही ठरवा. तुम्ही असं जाऊ दे, काय अडचण नाही. कळालं ना? तुमच्या तिघापैकी एक म्हणलंय. मी काय फाशी द्यायला का तुला? काय म्हणणार आहे का? उलट चांगलं झालं म्हणला, मला माहितच नाही तात्या विंचू म्हणला म्हणून. बरोबर. आणि मी का सांगालो, 1955 एक अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं. कोणतं अधिवेशन? कोण अध्यक्ष होते? आवडी अधिवेशनाचे अध्यक्ष होते UN ढेबर. UN ढेबर या 1955 सालाच्या आवडी अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हमखास हे प्रश्न विचारलेत, आणि याच आवडी अधिवेशनामध्ये समाजवादी समाज रचनेचं ध्येय मंजूर केलं. आणि तसं तर 1936च्या फैजपूर अधिवेशनामध्ये सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली समाजवादी या तत्वावरची निष्ठा सुद्धा कायम ठेवली होती. लक्षात घ्या. आणि आज बी जर आपण बघितलं तर आपल्या संविधानामध्ये, संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये हा शब्द आहे. कोणता? समाजवादी. आहे का नाही सांगा तुम्ही आता? आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेत शब्द आढळतो की नाही? समाजवादी. आणि हा समाजवादी शब्द मूळ घटनेत नव्हता, कालांतरानं घटना दुरुस्ती करून घटनेत समाविष्ट केला होता. मग सांगता येईल का कोणती घटना दुरुस्ती होती ती? 42वी घटना दुरुस्ती होती. साल होते 1976. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार संविधानाच्या सरनाम्यात 3 शब्द अंतर्भूत केले होते, समाविष्ट केले होते. त्यापैकी हा एक शब्द होता. पहिला होता सार्वभौम, दुसरा होता समाजवादी आणि तिसरा होता एकात्मता. लक्षात, हे 3 शब्द लागलेत. आणि 3 शब्द म्हणजे आपल्या भारताचे काय तर आयडियल्स आहेत, आदर्श आहेत. आपण बोलताना म्हणतो की नाही, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. बस झालं, संपलं. ते काय माहितीये का, कोणी जर म्हणत असलं ना ते सोबत सोबत म्हणता येतं. एकट्यानं उभं राहून मन भर, तू एकटाच उभा राहून मन. शब्द चुकला, जितके शब्द चुकले तितके रट्टे. कारण शाळेमध्ये काय केलं माहितीये का, राष्ट्रगीत म्हणताना सगळेच म्हणताना नुसतं फक्त चाल दिली, आणि काय ते एवढे भारी होते ना, म्हणणारे म्हणायचे पण हे फक्त ओटानं बबलिंग करायचे, नुसते हलवायचे. मास्तराला दाखवून मी म्हणायलो. बरोबर आहे, असे काही करायचे नमुने लक्षामध्ये. आणि काही जे हे जे किद्दा म्हणायचे हे माहित नाही, चलायले का तेवढंच चालवायचं हे.
आणि प्रतिनिधी यायचं तसंच व्हायचं. पहिले 4 शब्द माहित, भारत माझा देश आहे, ताना ताना म्हणायचा नाही, हात असा पोळ करून भारत माझा देश आहे, सारे भारतीय, आणि ते बांधव म्हणायच्या टायमाला काय व्हायचं, लक्ष द्या. तर हे विषय इथून निघाला बाबू. हे अधिवेशन सांगतोय तुला, आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे, फैजपूर अधिवेशन 1936 ला भरलं, ग्रामीण भागात भरलेलं पहिलं अधिवेशन, अध्यक्ष पंडित नेहरू. पण या अधिवेशनामध्ये समाजवादावरची जी तत्वावर निष्ठा होती, समाजवादी या तत्वावर जी निष्ठा होती, ती निष्ठा कायम ठेवण्याचं काम पंडित नेहरूंनी केलं होतं. आणि तेच चालून पुढे सांगितलो की समाजवादी नावाचा शब्द संविधानाच्या सरनाम्यात आहे, आणि समाजवादी तत्वाचं जे ध्येय होतं, समाजवादी समाज रचनेचं जे ध्येय होतं, ते आवडी अधिवेशनात मंजूर केलं होतं. अध्यक्ष होते UN डेबर, चालू होते 1955. लक्षात घ्या. क्लिअर. हे झालं आपल्याकडे फैजपूरचं ग्रामीण भागात भरलेलं 1936 सालचं अधिवेशन. वैशिष्ट्य अजून एक सांगता येतं, या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तिथंच अजून एक अधिवेशन भरलं होतं, अखिल भारतीय किसान सभेचं अधिवेशन. त्याच ठिकाणी त्याच वर्षी दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी अजून एक अधिवेशन भरलं होतं. कोणतं? अखिल भारतीय किसान सभा. अखिल भारतीय किसान सभेचं त्या ठिकाणी अधिवेशन पार पडलं. लक्षात घ्या बाजूलाच. अखिल भारतीय किसान सभेचं हे दुसऱ्या क्रमांकाचं अधिवेशन होतं. अखिल भारतीय किसान सभेचं हे दुसऱ्या क्रमांकाचं अधिवेशन होतं. आणि या अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते MG रंगा. अध्यक्ष कोण होते? MG रंगा या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. लक्षात घ्या. अखिल भारतीय किसान सभेचं अधिवेशन. परीक्षेत प्रश्न आला. काँग्रेस अधिवेशनाबरोबरच अजून कोणते एक अधिवेशन भरले होते? अखिल भारतीय किसान सभेचं अधिवेशन भरलं, परंतु त्याचे अध्यक्ष कोण होते? MG रंगा. अशा पद्धतीनं एक ऐतिहासिक खेळीमेळीच्या वातावरणात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारं सर्वात महत्वाचं ग्रामीण भागात भरलेलं अधिवेशन म्हणजे फैजपूरचं अधिवेशन. अनेक लोकांनी सहकार्य केलं होतं. अनेक लोकांनी राष्ट्रसेवेला वाहून घेण्याची शपथ त्या ठिकाणी घेतली होती. अनेक लोकांनी आता जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला होता. आणि स्वातंत्र्याची जी चळवळ होती, आता खऱ्या अर्थाने त्या स्वातंत्र्याच्या चळवळीला एक उकळीत फुटण्याचं काम फैजपूरच्या अधिवेशनापासून पार पडलं. आणि अधिवेशनाला सुद्धा महत्व आहे, कारण 1935च्या कायद्यानंतर झालेलं काँग्रेसचं पहिलं अधिवेशन आणि प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका होण्याच्या अगोदरचं अधिवेशन. कारण 1935ला कायदा आला आणि 37ला प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या. मधल्या काळात 36चं अधिवेशन झालं होतं. प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका काही साधी गोष्ट नव्हे. जसं आपल्याकडे 2-1.5 महिन्यापूर्वी 5 राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, माहिती तुम्हाला? राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोराम, माहित असेल, छत्तीसगड, झाले की नाही? 5 राज्यात निवडणुका झाल्या होत्या. 5 राज्यात कार्यकाळ संपल्यामुळं 5 राज्यात निवडणुका घेतल्या. तसं 1935च्या कायद्यानुसार 1937ला देशात पहिल्यांदाच प्रांतिक विधिमंडळाच्या काय झाल्या? निवडणुका पार पडल्या. त्या टायमाला या देशात 11 प्रांत होते. किती प्रांत होते? 11 प्रांत होते. म्हणून आपण पाहूयात 1937 सालच्या निवडणुका. पुढचा टॉपिक क्लिअर. 1935च्या कायद्यानुसार बरं का, आपण ह्या निवडणुका कोण्या कायद्यानुसार? मी कालच सांगितलं होतं, 1935चा कायदा हा कायदा नाही, तर त्या काळातलं ब्रिटिश कालखंडातलं भारताचं संविधान होतं. संविधान म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आणि 1935च्या कायद्याचा सुमारे 65% प्रभाव संविधानावरती आहे. आणि 1935च्या कायद्यावर आधारितच आपल्या संविधानाचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे भारताच्या संविधानाची जी संरचना आहे, भारतीय घटनेचं जे स्ट्रक्चर आहे, ते 1935च्या कायद्यावर आधारित आहे. आणि त्याच 1935च्या कायद्यानुसार 1937ला कशाच्या निवडणुका पार पडल्या? प्रांतिक विधिमंडळाच्या. कशाच्या? प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या. प्रांतिक विधिमंडळ. आता प्रांतिक विधिमंडळ म्हणजे जसं आज आपल्याकडे बघा, आता आपल्या भारताची एक आहे संसद, बरोबर, आणि प्रत्येक राज्याला एक विधिमंडळ आहे की नाही? आता आपली भारताची कशी आहे? द्विगृही आहे संसद, 2 सभागृह असलेलं कायदेमंडळ आहे आपलं. लोकसभेबरोबर राज्यसभा आहे. आणि आज आपल्या भारतामध्ये 28 घटक राज्य, प्रांतच्या 28 घटक राज्य, 28 घटक राज्याला काय सध्या? विधिमंडळ आहेत. 28 पैकी 6 घटक राज्याची विधिमंडळ द्विगृही आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्राचं विधिमंडळ द्विगृही आहे नाही? म्हणजे महाराष्ट्रामध्ये विधानसभेबरोबर विधान परिषद सुद्धा आहे. मग जशी महाराष्ट्रात विधानसभेबरोबर विधान परिषद आहे, तसं कर्नाटकात विधानसभेबरोबर विधान परिषद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा. आंध्रातूनच तेलंगणा वेगळं झालं ना.
पण आंध्राला विधानसभेबरोबर विधान परिषद, तेलंगणाला सुद्धा विधानसभा विधान परिषद. बघा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा. आणि उत्तर भारतामध्ये युपी, बिहार. उत्तर प्रदेशाला विधानसभेबरोबर काय विधान परिषद, आणि बिहारला सुद्धा विधानसभेबरोबर. म्हणजे याचा अर्थ लक्षातच घ्यायचे आहे 3 जोड्या: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि युपी, बिहार. 3 जोड्या, 6 राज्य. जोड्या म्हणजे राज्याच्या जोड्या. हो, जोडी म्हणलं की आलंच लक्षात त्याचं. नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या. नवरदेव पडला तिकडेच मोरीत. नेक्स्ट, 1935च्या कायद्याला प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या. निवडणुका कोणत्या सालात झाल्या? 37ला. 1937 साली म्हणजे वर्ष. पहिले हे लक्षात घ्या, साली म्हणजे काय वर्ष. लेवचं ते हसायला म्हणून त्याला क्लिअर केलं. आता 1935च्या कायद्यानुसार 1937ला 11 प्रांतासाठी निवडणुका झाल्या. प्रांत किती? 11 प्रांतांसाठी निवडणुका झाल्या. 11 प्रांतापैकी 5 प्रांतांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत होतं. 11 प्रांतापैकी 5 प्रांतात काँग्रेसला स्पष्ट बहुमत होतं. लक्षात घ्या, स्पष्ट बहुमत होतं. मग स्पष्ट बहुमत असणारे राज्य म्हणजे त्या काळचे प्रांत कोणते? इकडून सुरुवात करायची. कोणीकडून? इकडून. मद्रास प्रांत. कोणता प्रांत? मद्रास प्रांतात काँग्रेसला स्पष्ट बहुमत होतं. मद्रास प्रांताच्या तोडवर मध्य प्रांत. मध्य प्रांत म्हणजे मध्य प्रदेशाचा भाग. त्याच्यावर उत्तर प्रांत म्हण. संयुक्त प्रांत म्हणजे आजचा उत्तर प्रदेश. मद्रास प्रांत, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत. किती प्रांत सांगितले बहुमत? किती प्रांत झाले? 1, 2, बर. चौथा सांग ना. हे लिहिलं अंडरलाईन. आता तूच सांग 5वा. काँग्रेस प्रांत होता का बे? पक्ष होता ना. काय कर उद्या, काय कर, पुढे बांधून जाशील चटणी घेऊन ये. कोणता होता सांगा? ओरिसा. तेव्हा ओरिसा म्हणायचे. ओरिसा. रोड ते बाजूचे कोण मान फिरवले तसे गर 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 गर. 360 मध्ये पुन्हा तरी मान खुजी जराशी आपली जिराफ सारखी पाहिजेत होती. फोकस, फोकस. दिसलं? क्लिक. सॅन्टा. चला रे, लक्ष द्यावे. पाच प्रांत तिथं काँग्रेसला काय मिळालं होतं? कसं? स्पष्ट बहुमत. परिस्थिती विचारतात 1935च्या कायद्यानं किंवा 37ला झालेल्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत पुढीलपैकी कोण्या कोण्या प्रांतात काँग्रेसला स्पष्ट बहुमत होतं. आणि लक्षात ठेवायला लय सोपी आयडिया आहे, सांगतो. दम काय गोष्ट सांग मला, सांगा. विषय नाही, पॉइंट नाही, काय नाही, फक्त काय झालं ना, पॉइंट सांगा. दम खायवा, जरा सबर करो. मद्रास प्रांत म्हणजे आजचा तामिळनाडू. करो. मद्रास प्रांत म्हणजे आजचा लाडू नाही, नाडू. त्याचं तरी काय कसं आहे, तिळगुळाचा लाडू यायला ना, त्यामुळे तामिळ. तामिळनाडू दक्षिणेला, तेव्हाचा मद्रास म्हणजे आजचा तामिळनाडू. बस दक्षिणेकडून सुरुवात करा. मद्रास प्रांत भारताचे 3 भाग, उत्तर भारत, दक्षिण भारत, मध्य भारत. मग मद्रास दक्षिणेला, दक्षिणेकडून सुरुवात करा. त्याच्यावर मद्रास प्रांत, मध्य प्रांत, मधला मध्य प्रांत. आणि वरचा उत्तर प्रदेश उत्तर भारतात आहे ना, उत्तर प्रदेश उत्तर भारतात म्हणून कारण संयुक्त प्रांताचं नाव आता. बस इकडे जा ना, बिहार आणि ओरिसा. गाजलेला प्रांत होता बंगाल, त्याला घेऊच नका ना. कारण आपण पाहिलं होतं नवाबांच्या काळामध्ये बंगाल नावाचा प्रांत हा दुसऱ्या उपप्रांतांनी बनला होता. बंगाल हा स्वतंत्र सुभा होता. नजम-उद-दौलाच्या काळात, सिराजुद्दौलाच्या काळात, कासिमच्या काळात, मीर जाफरच्या काळात बंगाल स्वतंत्र प्रांत होता. आणि दुसऱ्या छोट्या छोट्या 2 उपप्रांतांनी बनला होता. बंगाल हा प्रांत दुसऱ्या 2 छोट्या उपप्रांतांनी बनला. दुसरे 2 उपप्रांत हेच होते बिहार आणि ओरिसा.
बिहार ओरिसा मिळून काय बनला होता बंगाल. बंगाल सोडा उपप्रांत धरा. संपलं. 5 प्रांतात काय होतं, स्पष्ट बहुमत होतं काँग्रेसला. पण इथे मुद्दा सांगितलाय 11 प्रांतात निवडणुका झाल्या. 11 पैकी किती प्रांतात काँग्रेसची सत्ता होती, तर लक्षात घ्या 11 पैकी 8 प्रांतात काँग्रेसची सत्ता आली होती. किती प्रांतात? 11 पैकी 8 प्रांतात काँग्रेस आलं होतं सत्तेत. आणि किती प्रांतात बहुमत होतं स्वतःच स्पष्ट, म्हणजे याचा अर्थ 3 प्रांतामध्ये ते ना तिथल्या पक्षासोबत काहीतरी केलं, म्हणजे युती, आघाडी, महाविकास आघाडी, भगास आघाडी, काहीतरी. हसू नको, राईट ना. आता एखाद्या राज्यामध्ये जर समजा बहुमत मिळत नसेल तर आपण काय करतो, तिथं कोणासोबत तरी युती करतो, बरोबर आहे. हल्ली आता गली गली युती व्हायला लागली, बरोबर आहे, आघाड्या व्हायला लागल्या. तसं लक्षात घ्या उरलेल्या प्रांतांमध्ये काँग्रेसनं स्थानिक पक्षासोबत काय केलं, आघाडी केली, बरोबर आहे का. ते व्हायला कळालं नाही, काहीच लक्ष या 5 प्रांतावर नाही, याच्या आकड्यावर आहे, बरोबर. चला, काही अडचण नाही. आता हे बहुमत झालं. आता प्रश्न असा, उरलेले जे प्रांत आहे पोरो, काही प्रांतामध्ये काँग्रेसचा बहुमत नव्हतं पण जागा जास्त होत्या. उदाहरणार्थ 2019ला महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणुका झाल्या, कोणाच पक्षाला बहुमत नव्हतं स्पष्ट कंसात, पण बीजेपी नावाच्या, भाजप नावाच्या पक्षाला इतरांपेक्षा नक्कीच जागा जास्त होत्या, बरोबर नाही. हे तर मान्य केलं. तसं काही प्रांतात काय होतं, इथं काँग्रेसचं जास्त जागा होत्या पण बहुमत नव्हतं. मग आता लक्षात ठेवायला लय सोपे नव्हे. त्याच्यापैकी आपल्याकडे एक प्रांत बॉम्बे. कोणता प्रांत? बॉम्बे नावाचा प्रांत, बहुमत नव्हतं पण जागा जास्त होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे पोरो बंगाल, बहुमत नव्हतं पण जागा जास्त होत्या. बंगालच्या उत्तरेला असणारा आसाम प्रांत, बहुमत नव्हतं पण जागा जास्त होत्या, म्हणून आसाममध्ये युती केली होती. येईन आसाममध्ये काय केली, युती केली, सत्तेत आलं होतं काँग्रेस, लक्षात घ्या. झालं. 3 नंबर वायव्य प्रांत. कोणता प्रांत? वायव्य प्रांत, पंजाब साईडला असणारा हा भाग होता, लक्षात घ्या, भारताच्या वायव्येला असणारा, म्हणून सांगायचं कोणता प्रांत, वायव्य प्रांत. इथं सुद्धा काय होतं माहिती का, बहुमत नव्हतं पण जागा जास्त होत्या वायव्य प्रांतामध्ये, बरोबर. बघा झालं, हे ते प्रांत होते. या भागामध्ये काय झालं होतं, जागा जास्त होत्या. त्याच्यापैकी काही भागामध्ये काय केली, सत्ता स्थापन केली, काही भागात सत्ता स्थापन केली, काही मध्ये सत्ता स्थापन करू शकले का. 105 आमदार असून सुद्धा बीजेपीला सुरुवातीच्या काळामध्ये सत्ता स्थापन करता आली का, नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस येईन काय केलं, युती केली, 105 वाले बाहेर राहिले होते. तसं काही भागामध्ये लक्षात घ्यायचं काय झालं, बहुमत जागा जास्त असून सुद्धा सरकार स्थापन करता आलं होतं का, नाही. ओके, चला लक्षात घ्या. मग 8 प्रांतात यांची सत्ता होती. 8 प्रांतात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, म्हणजे त्या काळात त्याला मुख्यमंत्री न म्हणता त्या काळात त्यांना पंतप्रधान म्हणायचे. प्रांताच्या मुख्यमंत्र्याला त्या काळात शब्द वापरायचे पंतप्रधान. नसेल आठवत तर बघा, बघा म्हणजे ऐका काय म्हणालो. कॅबिनेट मिशन नुसार म्हणजे त्रिमंत्री योजनेनुसार आपल्या संविधान सभेच्या निवडणुका झाल्या, मान्य. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक, माहिती. आणि या संविधान सभेमध्येच एक महत्वाची समिती होती, मसुदा ड्राफ्टिंग कमिटी. त्या मसुदा समितीमध्ये सईद मोहम्मद सादुल्ला, आसामचे पंतप्रधान, बरोबर नाही, सांगत होतो की नाही पण. तर त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणण्याचे जे पंतप्रधान म्हणायचे, तर 2 महत्वाचे, आपण होतो बॉम्बे प्रांतामध्ये आणि मद्रास प्रांताच्या जवळ. तर मद्रास प्रांतामध्ये पंतप्रधान काँग्रेसच्या वतीनं कोण बनले, सी राजगोपालाचारी. 1935च्या कायद्यानं 1937च्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये मद्रास प्रांताचे पंतप्रधान कोण बनले, काय नाव सांगितलं, सी राजगोपालाचारी. आणि राहिली गोष्ट बॉम्बे प्रांतात काँग्रेसच्या वतीनं कोण पंतप्रधान बनले, नाव तर सुना, नाव होतं त्यांचं बाळासाहेब खेर. ऐकले का नाव, हे काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी पंतप्रधान बनले, बाळासाहेब खेर. लक्षात घ्या, बॉम्बे प्रांतात हे आपल्याकडचे 2 पंतप्रधान. बाकी काँग्रेस तिथले तिथले काय केले, उमेदवार दिले. अशा पद्धतीनं 1935च्या कायद्यानं 37ला प्रांतिक विधिमंडळाच्या काय झाल्या, निवडणुका झाल्या. आता पुढे काय, तर ते आपण उद्याच्या तासिकेत शिकू. उद्या हे कसे राजीनामे देतात आणि युद्ध कसं सुरू होतं, युद्ध म्हणजे जागतिक दुसरं महायुद्ध कसं सुरू होतं ते आपण बघूयात. 2 दिवसात इतिहास आता क्लिअर होईल. ओके, थांबूयात आपण.